नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम चॅनलमध्ये. तर शेअर मार्केट हा एक सगळ्यांचा आवडतीचा मुद्दा आजच्या काळामध्ये बनलेला आहे आणि शेअर मार्केटमधून पैसे कमवायची इच्छा ही सर्वांचीच होत असते. तर नक्कीच आपल्या एक मराठी बांधवांसाठी माझी ही इच्छा झाली की शेअर मार्केट हा साध्या आणि सोप्या भाषेतनं कसा तुमच्यापर्यंत पोहोचावा, त्यासाठी गेल्या 6 वर्षाचा जो माझा शेअर मार्केटचा जो अनुभव आहे तो नक्कीच मी तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीने घेऊन येत आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या सिरीज मी घेऊन येणार आहे. तर त्या सिरीजमध्ये बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट असणारे, टेक्निकल ॲनालिसिस असणारे, फंडामेंटल ॲनालिसिस असणारे आणि अशाद्वारे आपण आपली ही जर्नी करणार आहोत. स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असतं की मला फटाफट पैसे कमावा, फटाफट श्रीमंत व्हावं आणि असं काही यामध्ये होत नसतं. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये माणूस ज्यावेळेस एंट्री करतो आणि त्यावेळेस त्याला कळतं, ज्यावेळेस एखादा स्टॉक घेतो आणि काय होतं, ज्यावेळेस तो स्टॉकमध्ये एंट्री करतो आणि तो स्टॉक खाली पडायला लागतो आणि मग असं काय त्याला वाटतं की माझ्यावर काय स्टॉक मार्केट नजर ठेवून आहे की काय. पण असं नसतं. तर कारण का होतं असं की त्याच्यामध्ये मी स्टॉक घेतला, मी बाय करतो आणि मार्केट खाली जातं. त्याच्या मागचं काय की मला त्याच्यातलं डीप नॉलेज नसतं, मला माहिती नसते त्याच्यातली. कारण मी केव्हा एंट्री करायची आणि केव्हा एक्झिट करायची हे जे हे माहीत नसल्यामुळे आपण आपण शेअर घेतो आणि त्याच टायमिंगला तो खाली जातो. कारण त्याच्यातलं बेसिक्स माहिती नसतं आपल्याला, फंडामेंटल टेक्निकल काही माहिती नसतं. फक्त कुणीतरी एक आपल्याला टिप्स दिली की आज हा शेअर चालणार आहे आणि म्हणून आपण तो बाय करतो आणि की तुम्ही स्वतःचं अनालिसिस हे तुम्ही स्वतः करू शकता. अशा काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहेत. अशा टिप्स म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं नॉलेज की अपग्रेड करू शकता. तर कसं करणार तुम्ही अपग्रेड? तर यामध्ये बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट आणि फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला चार्टिंग हा चार्ट कुठल्या प्रकारचा आहे, चार्टमध्ये काय शिकलं पाहिजे, अशा प्रकारच्या ह्या सिरीज असणार आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुम्ही शेअर मार्केट म्हटलं की मार्केटमध्ये एकतर शेअर मार्केट सेन्सेक्स आणि NSE तर ह्या 2 एजन्सीज आहेत. तर ह्या सेबी रजिस्टर्ड एजन्सीज आहेत. यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. तर सेन्सेक्स हा 1978 पासून आहे. ज्यावेळी त्याची जी व्हॅल्यू आहे ती 100 ठरवण्यात आली आणि आज तो 80,000च्या वरती गेलेला आहे. जो नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे तो आज चांगल्या प्रकारे रिटर्न दिलेला आहे त्यांनी. जर आपण बघितलं की 1978 पासून जर सेन्सेक्स तुम्ही जर बघितला तर सेन्सेक्स अराउंड 16% त्यांनी ऑन अन ॲव्हरेज रिटर्न दिलेला आहे एवढ्या वर्षांमध्ये आणि निफ्टी जर बघितलं तर निफ्टीनी ह्याच रेंजमध्ये जवळपास रिटर्न दिलेला आहे. तर आपल्याला काय वाटतं की शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला फटाफट पैसे कमावायची ही सगळ्यांचीच इच्छा असते. पण फटाफट पैसे कमवता येतात आणि फटाफट पैसे गमावता येतात. तर हाच एक फंडा आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला कंटिन्युअसली ह्या मार्केटमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला हे नॉलेज घेणं फार गरजेचं आहे आणि ते नॉलेज तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला हे मी आज देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये भरपूर काही कंपन्या आहेत, पण सगळ्याच कंपन्या आपल्याला प्रॉफिट देतात का हो? किंवा सगळ्याच कंपन्या प्रॉफिटमध्ये असतात का? नाही ना. तर मग कशा ओळखायच्या त्या कंपन्या? तर त्या ओळखण्याची एक आपल्याकडे टॅक्ट आहे. काय? त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आणि त्या कंपन्या किती प्रॉफिटमध्ये आहेत आणि त्या कशा चेंज होतात. तर निफ्टी 50 ही एक अशी संकल्पना आहे की त्या ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करतात त्याच कंपन्या निफ्टी 50मध्ये राहतात. जर त्या कंपनीचा परफॉर्मन्स कमी झाला की त्या निफ्टी 50 कंपन्यांमधून त्या बाहेर येतात. तर आता बघूया की निफ्टी 50मध्ये येण्याकरता सगळ्या कंपन्यांची धडपड असते. निफ्टी 50मध्ये आल्या की त्या फ्युचर ऑप्शनमध्ये पण ट्रेड करतात त्या कंपन्यांमध्ये. तर त्या कंपन्या काय करतात? त्या कंपन्या प्रॉफिटमध्ये येतात. त्या कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये येतात आणि त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो म्हणूनच त्या निफ्टी 50मध्ये टॉप कंपन्यांमध्ये येतात. आता ह्या कंपन्या कशा शोधायच्या? तर त्या आपण आज बघणार आहोत. तर ते आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल की निफ्टी 50ची जी वेबसाईट आहे NSE, तर NSEच्या वेबसाईटवर आपण जाऊया. ही आहे निफ्टीची वेबसाईट www.nse.india. तर ह्या वेबसाईटवर आल्यानंतर ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला जायचं आहे रिसोर्सेसमध्ये जायचं आहे. रिसोर्सेसमध्ये गेल्यानंतर इथं डेली रिपोर्ट्स नावाचा एक रिपोर्ट असतो. तर डेली रिपोर्ट्समध्ये क्लिक केल्यानंतर इंडायसेसमध्ये यायचं इथे. इंडायसेसमध्ये यायचं आहे. इंडायसेसमध्ये इथे परत आल्यानंतर डेली रिपोर्ट, मंथली रिपोर्ट आणि आर्काइव्ह्ज. तर आर्काइव्ह्जमध्ये जायचं आहे आणि आर्काइव्ह्जमध्ये गेल्यानंतर इथे
मार्केट कॅपिटलायझेशन हा जो पॉइंट आहे, हा इथे दिसतो स्क्वेअर, तर इथे क्लिक करायचं आणि इथे डाउनलोड म्हणायचं. तर इथे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा जो डाउनलोडमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पी सीमध्ये लॅपटॉपमध्ये डाउनलोड केल्यानंतर जो एक एक्सेल फाईल डाउनलोड होते, तर ही अशा प्रकारे ती एक्सेल फाईल असते. ही तुम्हाला जर दिसत असेल, एक्सेल फाईल आहे. तर ह्या एक्सेल फाईलमध्ये यामध्ये बघा, ज्यावेळेस एक्सेल फाईल ही ही आपल्या इथे डाउनलोड होते, तर त्या एक्सेल फाईलमध्ये काय दिसतं आपल्याला, की इथे सगळ्या कंपन्या इथे काय होतं, इथे लिस्टेड कंपन्या असतात, सगळ्या 50 कंपन्यांची लिस्ट इथे जमा होते. पण आता याच्यात काय होतं, की या रँडमली A to Z ऑर्डरमध्ये आल्या असतात. मग आपण काय करतो, इथे इथे जाऊन हे सिलेक्ट करायचं इथे, आणि मग इथे बीटावर जायचं, वेटेज बीटा. तर वेटेज वरती जायचं आणि इथे राईट क्लिक करायचं आणि इथे सॉर्ट म्हणून यायचं आणि Z to A म्हणायचं. Z to A म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं. तर बघा इथे कसं झालं, इथे लगेच हा सिक्वेन्स चेंज झाला. हा A2 असा येत होता, ABCD. तर आता बघा एच म्हणजे HDFC कंपनी ही जी 19 नंबरला सिरियलमध्ये होती, आता ही टॉपला आली. का? कारण तिचं वेटेज जास्त आहे. म्हणजे निफ्टी 50 मध्ये, तर निफ्टी 50 मध्ये HDFC कंपनीचं जे वेटेज आहे हे 12.11% आहे. ICICI बँकेचं 8.3 आहे. रिलायन्सचं 8.31 आहे. इन्फोसिसचं 5.8 आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा निफ्टी 50 विभागला गेलेला आहे. तर मग तुम्ही इथे काय करू शकता, इथे एखादा एक कॉलम इन्सर्ट करू शकता आणि इथे मग इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने सिरियल नंबर द्या, 1 2 3. तर हा सिरियल नंबर झाल्यानंतर इथे इथे तुम्हाला कळतं की 1 नंबरला HDFC या कंपन्या सिरियल मध्ये आल्या. इथे टॉप सगळ्या कंपन्या आल्या. तर टॉप 10 कंपन्या पहिल्या तुम्ही फोकस करू शकता. टॉप 10 कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता पहिल्यांदी. तर टॉप 10 कंपन्या कोणत्या, तर अशा पद्धतीने आपण या कंपन्या सर्च करायच्या आणि त्यातले त्यात आता आपण काय करणार आहोत, की टॉप 1ची कंपनी कुठली आली, ही HDFC बँक. आता HDFC बँकचा आपण डिटेल बघणार आहोत. HDFC बँक ही कुठली कंपनी आहे, प्रायव्हेट सेक्टर कंपनी आहे. इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली. तिचा हा इक्विटी मार्केट किती कॅप आहे तिचा, त्यानंतर हा त्याचा इंडेक्स दिलेला आहे, तिचं वेटेज दिलेलं आहे, इथं त्याचा बीटा दिलेला आहे, ही व्हॉलॅटिलिटी दिलेली आहे आणि इथं टॉप कंपन्या 10 कोणत्या, टॉप 50 कंपन्या कोणत्या, याचं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. आता आपण जाणार आहोत HDFC बँकेकडे. आता HDFC बँक ही टॉप रँकची कंपनी आहे आणि आजच्या घडीला ती काय परफॉर्म करती आहे ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, तर HDFC बँकेत आपण आता चार्ट बघूया. हा डेचा चार्ट आहे. हे बघा, हा टॉपची कंपनी काय आहे बघा. इथे जर तुम्ही पूर्ण वर्षभराचा जर इथं बघितला, हा बघा पूर्ण चार्ट बघा तुम्ही, फेब्रुवारी जानेवारी पासून बघा. जानेवारी पासून इथे किती किती वेळा हा 1400 1400 नंतर परत 1800, परत खाली येऊन इथे 1400चा ॲव्हरेज, परत कंपनी इथे कंपनीचे हे जे दोन दिसतात इथे, इथे जबरदस्त व्हॉल्यूम झालेलं आहे, इथे जबरदस्त व्हॉल्यूम आलेलं आहे. हा व्हॉल्यूम कधी घेतला कंपनीने, इथे मार्केट का वाढलं, इथे बघा, इथे इथे हाय व्हॉल्यूम कंपनी ह्या ज्यावेळेस बाईंग झालं 25 नोव्हेंबर 2024ला, इथे ह्या दिवशी या HDFC बँकेमध्ये बाय सिग्नल भेटला आणि इथे खूप जास्त व्हॉल्यूम ट्रेड झाला. आणि त्यानंतर जे यांनी इथं ही भरारी घेतली ती अजूनही टॉपलाच आहे. इथे परत मार्केट इथं खालीवर खालीवर होतंय, तरी पण ही कंपनी तुम्हाला कधीही दगा देऊ शकणार नाही. हे इथे बघा, इथे कितीतरी खाली गेला इथे, तरी तुमची ही वरच येणारी कंपनी आहे. त्यामुळे हा जो कंपनीचा जे मार्केट कॅप आहे, कंपनीचा मार्केट कॅप चांगला आहे. कंपनी आता ही जी HDFC जे फायनान्स कंपनी आहे किंवा होम लोनसाठी जे काही कंपनीचं होतं ते सुद्धा आता एकत्र झालेलं आहे, बँक नावाने झालेली आहे. त्यामुळे हा एक खूप मोठा कंपनीसाठी एक फायदा झालेला आहे. त्यामुळं ही टॉपची कंपनी सध्या निफ्टी 50 मध्ये जाऊन बसलेली आहे. तर नक्कीच ही कंपनी आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये असावी. तर यासाठी आपल्याला यामध्ये तुम्ही मंथली काही इन्व्हेस्टमेंट करू शकता आपण.
आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या ज्या वेळेस हा फॉल दिसतो, हा तुम्हाला इथे बॉटम घेतलेली, इथे त्यांनी सपोर्ट घेतलाय बघा, इथे ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीचे फॉल येतात त्या त्यावेळेस तुमच्या पोर्टफोलिओमध्ये यामध्ये शेअर्स हे बाय केलेच पाहिजे तुम्ही. तर हे बघा, हा RSI काय सांगतोय आता सध्या, हा RSI सुद्धा 60च्या आसपास आहे, 60च्या पुढे गेलेला आहे, म्हणजे हा बाईंग झोनला येऊन गेलेला आहे इथे. RSI 60 म्हणजे हा बाईंग साईडला येतो RSI 60 म्हणजे. आणि 40च्या आसपास गेला की तो सेलला असतो बघा, इथे 40 म्हणजे इथं 40च्या खाली गेला म्हणजे इथं डाऊन ट्रेंड चालू. हे काय तुम्हाला आता हे पुढच्या काही सिरीजमध्ये तुम्हाला नक्की सांगणार की कॅन्डल स्टिक्स काय आहेत, RSI काय आहे. तर आत्ताच्या मोमेंट पुरतं आपण एवढं समजून घेऊया की ह्या ज्या टॉप 50 कंपन्या काय आहेत, त्यामध्ये HDFC बँक काय आहे. HDFCचा आपण हा चार्ट बघितला तर HDFC आता जस्ट जे शुक्रवारी जे मार्केट क्लोज झालं ते 1855 .85ला क्लोज झालेलं आहे. मी जे काही आता सांगितलेलं आहे नक्कीच आवडलेलं असेल, आणि असेच काही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील, नवीन नवीन काही सूचना द्यायची असतील तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा, आणि माझ्याशी संवाद साधण्यासाठी माझी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.